हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी शहा फडणवीसांचे प्रयत्न। गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनी सरसत पुरवली। राऊतांचे सामनातून भाजपच्या अंतर्गत राजकारणावर मोठे दावे। कुणाची रसद घेण्याची मला गरज नाही, राऊतांनी वायफळ बोलू नये। काँग्रेसच्या वरिष्ठांकडे संजय राऊतांची तक्रार करणार। काँग्रेसचे नेते विकास ठाकरेंचा राऊतांवर हल्लाबोल। संजय राऊतांची विधानं हास्यास्पद, राऊतांकडून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न। राऊतांच्या दाव्यानंतर सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर। एकनाथ शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान 25 ते 30 कोटी वाटले। अजित पवारांच्या उमेदवाराच्या पराभवासाठी शिंदेंच्या यंत्रणेचे प्रयत्न। सामनातून संजय राऊतांचा आरोप। अजित पवारांच्या मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदेंच्या सर्वाधिक सभा, आमच्यात वाद असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न। संजय शिरसाटांची राऊतांवर टीका। नागपुरात मॉक पोलची मतं क्लिअर न करता मतदान 35 दिवसानंतर उघड। दादाजी धुनीवाले केंद्रावर फेरमतदान घ्या, काँग्रेसच्या विकास ठाकरेंची मागणी। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा शरद पवार गटाची साथ सोडणार असल्याची चर्चा। धीरज शर्मांचा फेसबुक पोस्ट करत पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा। पुणे पालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकाऱ्याचं मुख्यमंत्री शिंदेंना पाठवलेलं पत्र व्हायरल। मंत्री महोदयांनी नियमबाह्य काम करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला, पत्रातून एका मंत्र्यावर आरोप। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विकास कामांची पाहणी। सहयोग निवासस्थानी अजित पवार जनता दरबार घेणार, नागरिकांची गर्दी। पुण्यातील कार अपघाताच्या निषेधार्थ युवक काँग्रेसकडून भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धा। 11,111 रुपयांचं प्रथम पारितोषिक। निबंध स्पर्धेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपी भावेश भिंडेला आज किला कोर्टामध्ये हजर करणार। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये 17 जणांचा मृत्यू। गुजरातच्या राजकोटमध्ये गेमिंग झोनला भीषण आग, आगीमध्ये 12 लहान मुलांसह 28 जणांचा मृत्यू। दुर्घटनेप्रकरणी 3 जण ताब्यात। नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकावर आयकर विभागाचा छापा। 26 कोटींची रोकड आणि 90 कोटींची बेहिशेबी मालमत्तेचे दस्तऐवजही जप्त। कोकणातील जलपर्यटन आजपासून 31 ऑगस्टपर्यंत बंद। खवळलेल्या समुद्रामुळे जलपर्यटन काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय। धरणं आटली, नदीपात्र कोरडे ठाक। मराठवाड्यासह पश्चिम विदर्भामध्ये परिस्थिती गंभीर। छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, पुरंदर तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई। प्रशासनानं उपाययोजना करण्याची मागणी। पश्चिम विदर्भामध्ये अवकाळी पावसाचा 243 कोटींचं नुकसान। अमरावतीसह धाराशिवमध्येही संत्रा, केळी, पिकफळ पिकांना मोठा फटका। 30 मे पासून 5% तर 5 जून पासून मुंबईमध्ये 10% पाणी कपात। ठाणे, भिवंडी, निजामपूर आणि इतर गावांनाही कपात लागू होणार। 10वीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता लागणार। maharesult.nic.in या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येणार। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचे रेमल चक्रीवादळामध्ये रूपांतर। पश्चिम बंगालला हाय अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा। आयपीएल ट्रॉफीसाठी आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद भिडणार। चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर महाअंतिम सामना। 8 वर्षांनंतर आयपीएलला नवीन विजेता मिळणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।